मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री पवित्र गणेश पुराण। तर सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो अशी मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर गणपती बाप्पाची आराधना कशी करायची आणि किती दुर्वा अर्पण करायच्या गणपती बाप्पाला, सर्व इच्छा कामना पूर्ण करण्यासाठी कुठले नैवेद्य द्यायचे, कोणत्या मंत्राचे जप तप करायचे, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी पास होण्यासाठी कोणता उपाय करायचा, हे पवित्र गणेश पुराणमधून आपण ऐकणार आहोत। तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करावे। बऱ्याच काही तुमच्या गावांच्या कमेंट्स येतात, बीड, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, सुनीताबाई, पुणे, पांगरी, अशा बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स येतात आणि काही जणांच्या कमेंट्स येतात की तुमचे व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे। तर तुम्ही सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि कमेंट्स करा। कमेंट्स आणि लाईक जर करत राहणार ना तुम्ही, तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ बरोबर येईल। आणि काही जण म्हणतात तुमच्या चॅनलचं नाव काय आहे। मी चॅनलचा इंट्रोच अगोदरच देत राहते की मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये, म्हणजे माझ्या चॅनलचं नाव शालिनी भक्तिसागर आहे, सर्च करा। आणि सेकंड चॅनलचं नाव शालिनी भक्तिसागर कथा आहे, तिकडे पण उपाय मंत्र चालू असतात। शालिनी भक्तिसागरवर मोठे मोठे व्हिडिओ राहतात। कथा चॅनलवर 5-10 मिनिटाच्या ज्या सेवा आपण त्वरित करू शकतो दिवसभरातून दिनचर्येच्या, त्या चॅनलला राहतात। तर अशा तुम्ही कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचेल। तर आता आपण गणेशाची आराधना करायला सुरुवात करूया, पवित्र गणेश पुराणाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। कमेंट्स बॉक्समध्ये गणपती बाप्पाची जय, गणेशाय नमः काहीतरी नक्की करा। पार्वती म्हणाली, हे तात, इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेशाची उपासना कशी करावी ते मला सांगा, म्हणजे मी मनोभावे प्रार्थना करून माझ्या पतीला मी भेटेन। असे सांगून पहाटेच्या वेळेस की मी कसे पार्वती माता त्यांच्या पित्याला म्हणत आहे की मी कशी गणपती बाप्पाची आराधना करू की माझी आणि शंकराची भेट होईल। तर शंकर कुठे लपून बसलेले आहेत, तर ते मला भेटतील। तर कोणता आराधना करू मी, जर कोणी पुत्र हरवलेला असेल, पती दूर गेलेला असेल, तर कोणत्या कामना करायच्या गणपती बाप्पाच्या की ज्याच्याने पतीचं मिलन लवकर होईल, मुलगा दूर गेला असेल कुठे तर ते कसा भेटेल, मुलाची प्रगती कशी होईल, तर कोणत्या कामना आणि इच्छासाठी त्वरित फळ देणारे कुठले व्रत आहे या कुठल्या उपाय आहेत, अशी पार्वती माता आपल्या पित्याला म्हणत आहे। मग त्यांचे पिता, पार्वती माताचे पिता सांगतात की ऐक, मग पहाटेच्या वेळी नैऋत्य दिशेला शेत जमीन वर्ज करून इतर ठिकाणी गवत पाचोळा खाली अंथरून त्यांच्यावर बसून विधी करावा। नंतर हातपाय स्वच्छ करून मुख प्रक्षालन करावे। मग नदी, तालाव, विहीर अशा कोणत्याही ठिकाणी जाऊन मंत्रयुक्त अंघोळ करावी। भस्म, चंदन, कुंकुम यांचा टिळा कपाळाला लावावा। पांढरे वस्त्र नेसावे। चांगल्या जमिनीतील खडा नसलेली चिकट माती घेऊन ती मळावी। त्या मातीने गजाननाची सुंदर सुबक मूर्ती तयार करावी। सर्व अवयव असलेल्या त्या मूर्तीच्या 3 हातात परशु, सर्व आयुध्य द्यावीत। 1 हात वरद अवस्थेत असावा। अशी सर्वांग पूर्ण मूर्ती तयार झाल्यावर तिला पाठावर बसवावी। हात धुवून पूजा द्रव्य मिळवावे। पाणी, अष्टगंध, अक्षदा, तांबडी फुले, 3, 5 किंवा 7 दळे असलेल्या दुर्वा, 108 दुर्वा गणपती बाप्पाला समर्पित कराव्या। जो कोणी गणपती बाप्पाला 108 दुर्वा समर्पित करतो त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण होतात। आणि ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नाहीये, या नोकरी, व्यापार, प्रमोशन, अभ्यासात मन लागत नाहीये, त्यांच्या आईने हा उपाय करावा। गणपती बाप्पाला 108 दुर्वा ओम श्री गजाननाय नमः, श्री गणेशाय नमः, वक्रतुंडाय नमः या मंत्राचा जप करत करत 108 दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण कराव्या। म्हणजे सर्वांच्या मनातल्या, आपल्या मनातल्या इच्छा कामना सर्व काही गणपती बाप्पा पूर्ण करतील। तर अगोदर गणपती बाप्पाचा चांगला अभिषेक पंचामृताने करून घ्यावा। धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, दक्षिणा अर्पण करावे आणि दुर्वा जवळ घ्यावी। जास्वंदाचे फुलं जवळ घ्यावे आणि गणपती बाप्पाला अर्पण केल्यानंतर टिळा लावावा। हळद कुंकू वाहून दुर्वा अर्पण करावा, हार अर्पण करावा आणि 1-1 दुर्वा घेऊन श्री गजाननाय नमः,
ओम श्री गजाननाय नमः. मनातल्या इच्छा पण बोलत राहायच्या आणि दुर्वा पण त्यांच्या डोक्यावर अर्पण करत राहायच्या. या खाली तुम्ही चरणाजवळ अर्पण करत राहायच्या आणि आपलं मन शुद्ध शांत होऊन हृदयामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान करून हा उपाय करावा. म्हणजे सर्व उपायांवर हा रामबाण इलाज आहे. तर हा उपाय केल्याने घरात माता लक्ष्मी सुद्धा सतत वास करते या उपायाने. आणि या मंत्राचा 108 वेळा तरी जप करावा. जर दुर्वा नसतील तर तुम्ही शमीपत्र 108 वाहू शकता. शमीपत्र नसणार तर तांदूळाचा एक दाणा सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. फुलांच्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या तुम्ही 108 करून एक पाकळी तुम्ही अर्पण करू शकता. चांदणीची फुलं येतात, या कुठलेही फुलांना व्हाईट सफेद फूल नाही व्हायचं, त्याला कुंकू लावून घ्यायचा आणि मग गणपती बाप्पाला अर्पण करायचं. कुठल्याही 108 वस्तू घेऊन तुम्ही अर्पण करू शकतात. याच्याने मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. पती दूर गेलेला असेल, पती पत्नींचे वादविवाद चालू असेल, मुलगा आईची जमत नसणार, सासू सुनेचे भांडण होतात, घरात कुठल्याही कामासाठी कोर्ट कचेरी कुठल्याही कामासाठी 108 दुर्वा म्हणा, फुलांच्या पाकळ्या म्हणा, काहीतरी वस्तू गणपती बाप्पाला अर्पण करून आरती करून अभिषेक केल्यानंतर नैवेद्य द्यावे आणि मनातल्या इच्छा पूर्ण करायची. आपली झोली पसरवावी आणि कामना करावी. म्हणजे गणपती बाप्पा आपली सर्व इच्छा कामना लगेच त्वरित पूर्ण करतात. संध्याकाळी पण गणपती बाप्पाची आरती नैवेद्य भोग द्यावा, उपवास करावा आणि मनोमन प्रार्थना करावी की हे गणपती बाप्पा, हे विघ्नहर्ता, तू आमच्या सर्व मनोकामना पूर्ण कर. आमच्या प्रत्येक कार्यात यश वाढू दे, कीर्ती वाढू दे, सर्व संकटांचा नाश हो आणि आमचे मुलं, आमचे पती, आम्ही जिथे पण जावं तिथं आम्हाला यश कीर्ती मान सन्मान वाढो. चारी दिशाकडून आम्हाला विजयची प्राप्ती हो. चारी दिशाकडून अष्टदिशाओकडून आमच्या घरी माता लक्ष्मी विराजमान हो, अशी कामना करून मग गणपती बाप्पाला तुम्ही मनातल्या इच्छा बोलू शकतात. मग तुपाचा व तेलाचे दिवे तुम्ही नैवेद्यासाठी मोदक, घारगे, लाडू, खीर वगैरे पूजा साहित्य संपादन करू शकता. खीरसुद्धा गणपती बाप्पाला खूप आवडते. 108 लाडू तुम्ही दुर्वा 108 लाडू तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून देऊ शकता. 108 मोदक तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करू शकता. पण नैवेद्यामध्ये एक दुर्वा नक्की ठेवावी. जर दुर्वा नैवेद्यामध्ये अर्पण केली, ताटात ठेवली, त्याच्याने गणपती बाप्पा खूप लवकर प्रसन्न होतात. तर अशा तऱ्हेने तू उपवास कर आणि ह्या पूजा विधी कर, असे पार्वती मातेच्या पित्याने म्हणजेच हिमालयाने सांगितले. मग कापड किंवा दर्भ किंवा चांबड्याचे आसन घालावे, त्यावर पद्यासन घालून बसावे, आचमन किंवा प्राणायाम करून दिशाबंधन करावे. गणेशाबरोबर इतर देवांचे सुद्धा स्मरण करावे. अंतमातृकापूर्वक आगमोक्त विधीने न्यास करावा. नंतर मंत्र न्यास व षडंग न्यास करावा. पूजा द्रव्याचे प्राशन करून श्री गणेशाचे ध्यान करावे. हे देवा एकदंता शर्पकर्णा लंबोदरा, तू भक्ताच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करतोस. रिद्धी आणि सिद्धी या तुझ्या सेविका आहेत. ब्रह्मादी देव तुझे निरंतर ध्यान करतात. अशा प्रकारे गजाननाचे ध्यान करावे. अशा प्रकारे श्री गजाननाचे ध्यान करावे आणि गजाननाच्या 21 नावांचं सुद्धा स्मरण करू शकता. 108 वेळा जर तुम्हाला वेळ नाही गणपती बाप्पाची पूजा अर्चना करायला, तर नुसत्या या 21 नावांनी बी दुर्वा अर्पण केल्या गणपती बाप्पाला, 21 शमीपत्र अर्पण केले तरी गणपती बाप्पा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. तर कुठली 21 नावांचे स्मरण अर्चन करावे, तर 21 नावं दुर्वा, तीळ, शमीपत्र आणि तांदूळ घेऊन गणपती बाप्पाला अर्पण करावे. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्नविनाशक, विनायक, धूम्रकेतू, भालचंद्र, गणाध्यक्ष, गजानन, गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, श्रीप्रसादन, अमोघ सिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वरद, शिव, कश्यपनंद, वाजसिद्धी, दोंडी विनायक, दुर्वा विनायक, चंडी विनायक, धेली गणपती नमो नमः. अशा या गणपतीच्या 21 नावांचं जर स्मरण केलं म्हणजे आपल्याला गणेश महिमाचं, गणेश सहस्रनामावलीचं पठन केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. 1000 नाव आपण गणपतीचे श्रवण केल्याचे, आपल्याला हे एवढे नावं मी जे बोलली, तर आपल्याला 1000 नाव आपण आज गणपतीचे श्रवण केले, एवढे पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर या गणेश पुराणात ह्या नावांचं पण खूप महत्त्व सांगितलं. याला गणेश महिमा, गणेश सहस्रनामावली असे म्हणतात. तर अशी तू मनोकामना कर.
अशा तऱ्हेने या नावांचं पठण करावे. अशा प्रकारे श्री गजाननाचे ध्यान करावे. सूर्यपूजा द्रव्य त्याला समर्पण करावे. धूप दीप नैवेद्य दाखवून नंतर पूजा संपवावी. गणेशाला तुळशीचे पान वाहू नये. गणेशाला तुळशी मंजुरा वाहू नये. गणेशाला गणपती बाप्पाने तुळशी वर्जित केलेली आहे. जो कोणी गणपती बाप्पाला तुळशी अर्पण करतो त्याला दोषारोपण लागतो आणि त्याच्या कुठल्याही पूजा फलीभूत होत नाही. गणेशाला तुळशी वर्जितच आहे. भगवान शिवाने वैकुंठ चौदस हरहरीच्या भेटच्या दिवशी 4 घंटे तुळशी मंजुरा स्वीकारलेली आहे हरहरीच्या भेटीच्या दिवशी. पण गणपती बाप्पाने 4 तास सुद्धा ते स्वीकारलेली नाही आहे. गणपती बाप्पाने कायमस्वरूपी तिला म्हणजे आपल्यापासून तिला दूरच ठेवलेलं आहे. म्हणून तुळशी पत्र याची काळजी घ्यावी की गणपती बाप्पाला तुळशी पत्र चालत नाही. तर अशा गणपती बाप्पाला दुर्वा कुठलेही फूल वगैरे कमळाचे फुलं सर्व फुलं चालतील. फक्त तुळशी वर्जित केलेली आहे. जसं भगवान शिवाने केतकी वर्जित केलेले आहे कायमस्वरूपीचे. केतकी त्यांनी स्वीकारलेले नाही आहे तर गणपती बाप्पाने तशी स्वीकारलेली नाही आहे तुळशीपत्र. तर अशा यांचे त्यांनी निषेध केला आहे. म्हणून या वस्तू त्यांना चढवाव्या नाही तर आपल्याला पूजा केलेल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होत नाही. या चुका करू नये. मग गणपती बाप्पाची अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करावी मनातल्या मनात. आणि हे दीनानाथा, हे दयानिधी, हे संकटनाशका, हे त्रैलोक्यनाथा, तू माझे अपराध पोटात घे, मला क्षमा कर. अशा प्रकारे प्रार्थना करून श्री गजाननाला साष्टांग नमस्कार घालावा आणि सर्वसिद्धी विनायक मंत्राचा नियमितपणे जप करावा. तर सर्वसिद्धी विनायक व्रत आणि सर्वसिद्धी मंत्राचा जप करावा. तर सर्वसिद्धी मंत्राचा कुठला जप करावा? सर्वसिद्धी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर या सिद्धिविनायक मंत्राचा 108 वेळा जप करावा. जो कोणी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरात सर्व सिद्धिविनायकाच्या मंत्राचा जप करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. त्याच्या जीवनात कधी दुःख दारिद्र्य राहत नाही असे हिमालयाने पार्वती माताला सांगितले. मग हिमालयाने सांगितले की गणेश व्रत कसे कसे करावे, किती मूर्तींची आपण जर पूजा केली गणपती बाप्पाच्या तर आपल्याला कोणत्या फळाची प्राप्ती होते. मग वडील हिमालयाने सांगितले की गजाननाची उपासना कशी करायची. तुला हे अगोदर सांगायचं की त्यांचे मंत्र स्तोत्र नैवेद्य काय अर्पण करावे त्याच्याने मुलाबाळांच्या इच्छा पूर्ण होतात. मग नंतर सांगितले की उपासना कशी करायची ते सांगायला सुरुवात केली. पार्वती माता एवढी प्रसन्न झाले की मला आता माझे वडील कशी उपासना करायची गणेशाची ते त्याचं ज्ञान आपल्याला देत आहे. मग पार्वती माता म्हणाली हे सर्व ठीक आहे पिताजी, पण गजाननाचा जप करण्यासाठी मला एक सुद्धा मंत्र येत नाही. तो मंत्र मला आधी सांगा, मंत्र उपदेश करा. मग यावर हिमालय त्यांचे पिता म्हणाले तसे पाहिले तर गणेशाचे अनंत मंत्र आहेत. त्यातला कुठलाही एक मंत्र तरी पण म्हटला तरी सुद्धा गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात. मग आपल्याला कसा तो मंत्राचा जप करायचे, कसे बसायचे हे सांगतात. मग प्रथम पद्यासन घालावे. इंद्रियांचे संपूर्ण इंद्रिय आपल्या मनावर संयम करावे. आपल्या हातात सर्व काही मनावर ताबा ठेवावा आणि इंद्रियांवर संयम करावे. आपल्या इच्छानुसार तुम्ही जप करू शकता. पंचाक्षर, अष्टाक्षर किंवा 12 अक्षर या 47 अक्षर तुम्ही जो पाहिजे असेल त्या मंत्राचा तितक्या वेळा तुम्ही जप करू शकता. 28 वर्गाच्या मंत्राचा सुद्धा 10,000 जप केला म्हणजे आपल्याला सर्व इच्छा लगेच प्राप्त होतात असे सांगितले. तर गणपती बाप्पाचे अनेक मंत्र असले तरी पुत्री पार्वती तू मात्र एकाक्षर आणि षडाक्षर या मंत्राचाच उपदेश घे. तर तो जप 1 लक्षपर्यंत कर. अर्धा लक्ष तरी त्या मंत्राचा जप कर म्हणजे तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. आणि शुद्ध चतुर्थी जपाला जर तू आरंभ केला तर 1 महिनाभर तू अनुष्ठान कर म्हणजे तुझ्या मनोकामना सर्व काही पूर्ण होतील आणि शंकर तुला लगेच भेटेल. स्त्रिया किंवा पुरुष यापैकी कोणी श्री गजाननाच्या मातीच्या मूर्तीची जर पूजा केली तर त्याला
त्यामुळे धन, पुत्र, पशुधन यांची प्राप्ती होते. जर मातीची जी गजाननाची आपण गणपती बाप्पाला ज्या वेळेस बसवतो, गणपती बाप्पाच्या आपल्या घरी आगमन होतं, जर तुम्ही गणपती बाप्पाला 10 दिवस बसवल्यानंतर विसर्जन करून देत असणार, तर जर तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर ती एकच मूर्ती तुम्ही 5 वर्षापर्यंत बसवू शकता आणि तिची पूजा आराधना करू शकता. दरवर्षी तीच मूर्ती आणि आपल्या घरात सुद्धा त्याच मूर्तीची तिची सेवा पूजा आराधना केली तर आपल्याला धन प्राप्त होतं, पुत्र प्राप्त होता, पशुधन होतं, जागा, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, सर्व इच्छा कामना पूर्ण होतात एकाच मूर्तीची जर आपण पूजा केली तर. आणि जर आपण 2 मूर्ती जर बसवल्या तर आपल्याला अशक्य ते शक्य होतं. जर 3 मूर्तीचे जर आपण पूजन केले तर आपल्याला राजवैभव प्राप्त होते. 4 मूर्तींची जर आपण पूजन केले तर 4ही पुरुषार्थ आपल्याला लाभतात. 5 मूर्तींची जर आपण पूजा केली तर सार्वभौम राजांचं जेवढं राज्य मिळतं तेवढं राज्य आपल्याला मिळतं. 6 मूर्तींची जर आपण पूजा करण्याला सुरुवात केली तर सृष्टीची उत्पत्ती, प्रलय करण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये होतं. 7, 8, 9 मूर्त्यांची जर पूजा केली तर सर्वज्ञ आणि त्रिकाल ज्ञान आपल्याला प्राप्त होऊन जातं. गणपती बाप्पाचा एवढा आपल्यावर आशीर्वाद राहतो. तसेच 10 मूर्तींची जर आपण पूजा केली तर 33 कोटी देव आणि सनकादी मुनी सहित आपल्याला वश होतात. 11 मूर्तींचे पूजन केल्यास एकादश रुद्राचा स्वामी होतो. 12 मूर्तींचे पूजन केल्यास द्वादश दैत्यावर अधिकार चालतो. 108 मूर्तींचे जर पूजा केल्यास तर कसलेही भय आपल्या मनात राहत नाही, कोणतेही संकट आपल्यावर येत नाही. आणि लक्ष मूर्तींची जर आपण पूजा केली तर शेवटचा मोक्ष आपल्याला प्राप्त होतो. कधी जन्मच मिळत नाही. गणपती बाप्पाच्या आपल्याला गणेश लोकात प्राप्ती होते. गणेशाच्या चरणापाशी आपल्याला जागा मिळते. आणि मग कारागृहातून मुक्तता व्हावी अशी जर इच्छा असणाऱ्यांनी 5 मूर्तीची रोज 5 वर्षपर्यंत पूजा करावी. जर कुठल्याही इच्छांचा जर कामना असेल त्यांनी तर 5 वर्षपर्यंत एकाच मूर्तीची या 5 मूर्तींचे पूजन केल्यास महापापांचा नाश होतो आणि मनातल्या कुठल्याही इच्छा लगेच पूर्ण होतात. आणि आयुष्यभर एकच मूर्ती तुम्ही बसवली तर आयुष्यभर मातीच्या एकाच गजाननाची जर पूजा केली असता तो प्रत्यक्ष गजानन तुमच्या स्वरूप प्रकट होतो आणि तुम्हाला दर्शन देईल आणि सर्व विघ्नांचे नाश करेल असे हिमालयाने पार्वती माताला सांगितले. आणि त्याच वेळी गजानन साक्षात स्वरूप होऊन भक्ताचे पूजन जर केले आपण तर श्री गजानन आपल्यावर प्रसन्न होत आणि रोगाची कुठलेही इडा पिडा कुठलेही आपल्याला रोगाची बाधा होत नाही. 3 मूर्तीची जर पूजा केल्याने 9 दिवसात संपूर्ण रोगांचा नाश होतो. कुठलीही बिमारी असली, कुठलंही काही असलं, या काही तुम्हाला रोग आहे या बिमारी आहे या तो रोग आजारपणा बराच नाही होत आहे तर 3 मूर्तींची सतत 7 दिवस 9 दिवस जर पूजा केली, एक ग्लासभर पाणी, 1 बॉटल पाणी ठेवलं, गणपती बाप्पाच्या 108 दुर्वा दररोज व्हायला या पारायण केली, अथर्व शीर्षाचं पारायण केलं, या गणपतीच्या कुठल्याही षडाक्षर एकाक्षर कुठल्याही मंत्राचा जर जप केला, श्री गजाननाय नमा, श्री गणेशाय नमा, वक्रतुंडाय नमा, सर्वसिद्धी गणेशाय नमा, कुठलाही गजाननाचे तर अनंत मंत्र आहे पण एक कुठलाही मंत्र जर घेतला आणि त्याचा जर अहोरात्रपर्यंत जर आपण जप केले आणि ध्यान केले तर गजानन साक्षात स्वरूप प्रकट होऊन त्या रोगावर आपल्याला काही ना काही उपाय देऊन जाईल. आणि ते पाणी आपण त्या आजारी व्यक्तीला प्यायला दिले तर त्याचा आजारपणा 7-9 दिवसात श्रद्धा आणि विश्वासाने जर केलं तर त्याचा आजारपणा 7 आणि 9 दिवसात नक्की बरा होईल असे हिमालयाने आपल्या पुत्रीला पार्वती माताला सांगितले. गणेशाची मूर्ती सुवर्णाची, रुप्यांची, तांब्याची, काशीची, मोतिकाची किंवा प्रवाळाची करून पूजा जर केली तर सर्व सिद्धी प्राप्त होतात. आणि भाद्रपद महिन्यात चतुर्थीला मोठ्या थाटाने गणेश उत्सव साजरा करतो. रात्री गायन वादन करतो. दुसऱ्या दिवशी प्रांतकाळी स्नान करून षोडोपचारे गजाननाचे पूजन करतो, होम हवन करतो, नंतर पूर्ण आहुती देऊन बलिदान करतो, मग होमाची समाप्ती करतो. होमाच्या दशांश तर्पण आणि तर्पणाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालतो. दाम्पत्याचे पूजन करून त्यास वस्त्रे भूषणे दक्षिणा देतो. तर कुटुंबातील मंडळीसह प्रसादाचे भोजन जर आपण करतो तर सायंकाळी मंगलमूर्तीची प्रतिमा पालखीत ठेवून वाजत गाजत मोठ्या मिरवणुकीने जलाशयापर्यंत जर घेऊन जातो तर त्या मूर्तीचे पाण्यात जर आपण विसर्जन जर केले
तरीसुद्धा आपल्यावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद, अखंड कृपा, गणेश कृपा आपल्यावर राहते. कधीच त्याची म्हणजे असं म्हटलं, जर आपण स्वप्नात सुद्धा त्या गणपती बाप्पाला आठवण केलं तरीसुद्धा गणेशाची आपल्यावर कृपा होते, असे हिमालयाने पार्वती माताला सांगितले. मग विनायक व्रत कसे करावे पार्वती माताने आपल्या पित्याला विचारले. पार्वतीच्या शंकाचं निरासनच होत नव्हतं, तर एक एक प्रश्न पार्वती माता आपल्या पित्याला हिमालयाला करत होती. मग पार्वतीच्या शंकाचं निरासन हिमालयाने परत अजून केलं की विनायक व्रत कसे करावे. तरीही राहिलेल्या शंकासाठी तो म्हणाला, कन्या पार्वती, आता मी तुला गणेश चतुर्थीचं महत्त्व सांगतो, विनायक व्रत कसे करावे ते सांगतो, तर ते तू ऐक. एक दिवस कैलासावर सर्व गणांसह शंकर महादेव बसले होते. तेव्हा कार्तिकेयने विचारले, आतापर्यंत मी माझ्या कर्णाने अनेक कथामृताचे श्रवण केले, पण मी काही तृप्त झालो नाही. पण सर्व सिद्धी प्राप्त होईल असे एखादे व्रत सांगा. त्यावर शंकर म्हणाले, मी तुला सिद्धिविनायकाचं व्रत सांगतो. या जपाला खूप काही खटपट करावी लागत नाही. होम हवन जप जाप्य काही करावे लागत नाही. भाद्रपद फक्त शुद्ध चतुर्थीला सकाळी स्वच्छ स्नान करून आपल्या गुरुकडे जावे. मी सुद्धा हे व्रत केलेलं होतं. खूप याचा चांगला रिझल्ट आहे, खूप 100% चांगला आहे. आणि अजून पण माझ्या घरात मी तुम्हाला दाखवेल, अजून पण मी जी गणपती बाप्पाची यावेळेस भाद्रपद महिन्यात मूर्ती बसवलेली होती, तर माझ्या मुलीला नीटच्या एक्झाममध्ये गव्हर्मेंट कॉलेज भेटो MDSसाठी डॉक्टरीच्या, तर त्याच्यासाठी मी ते गणपती बाप्पाची मूर्ती राहू दिलेली आहे. तिची मी पूजा आराधना करत आहे. रोज गणपती बाप्पाला शम्मीचं पान, दुर्वा, जसं माझ्याने होतं तसे मी जॉईंट फॅमिलीत राहते, तर 10, 11, 12 जणांचं सर्वांचं करून जेवढा वेळ भेटला तेवढी यथाशक्ती बाप्पाची पूजा अर्चना, दिवा बत्ती आरती करते, पुराण वाचते, गणपती बाप्पासमोर तुमच्यापर्यंत पण पोचवते. तर ती मूर्ती मी फक्त माझ्या मुलीचा नीटच्या एक्झाममध्ये डॉक्टरीच्या 1 नंबरच पास हो MDSसाठी, तर त्यासाठी मी तिला राहूच दिलेली आहे की बाप्पा तू माझी ही इच्छा पूर्ण कर, तर मी तुला विसर्जन करेल, मी तुझी तोपर्यंत सेवा करेल. तर आपल्या मनाच्या इच्छा कामनासाठी ती मूर्ती राहू दिलेली. कारण गणेश पुराण मी वारंवार श्रवण करते, तर संपूर्ण उपाय मंत्र खूप वर्षापासून गणेश पुराण वाचते. चतुर्थी काही आलंच तर असं, आणि असं पण मध्ये जेव्हा आठवण आली तेव्हा गणपती बाप्पासमोर गणेश पुराण ठेवून देते, दिवा अगरबत्ती लावते. आपल्या मनाच्या आपलं काय राहिलेलं आहे, आपण आपल्यासाठी काहीच करत नाही, आपल्यासाठी आपल्याला मागायला आठवणसुद्धा राहत नाही. आईची गोष्ट अशी राहते, वडिलांची पण, की त्यांना आपल्या स्वतःसाठी काय आहे, आपलं काही दुखत पण राहिलं तरी पण आपण त्या देवाला सांगत नाही की माझं हे दुखतंय की माझी हे, आपण फक्त आई वडील आपल्या मुलांसाठी झटत राहतो. तर आपल्या मुलांची कशी प्रगती होईल, कशी लाईन राहील, कशी फ्युचरचं त्यांचं कॅरियर बनेल, हेच प्रत्येक आईवडिलांचं ध्येय असतं. तर मी तशी त्या गणपती बाप्पाची मूर्ती राहू दिली आणि दररोज बाप्पाला आराधना करते, तुझ्या सेवेत राहू दे मला, आणि जन्मोजन्मी केव्हाही मला जन्म मिळो या मोक्ष राहील तर अतिउत्तम, तर तुझं विस्मरण मला कधी न हो गणपती बाप्पा. मी अशी गणपती बाप्पाला रोज प्रार्थना करते. आणि तू बुद्धी दे आम्हाला सर्वांना, आमच्या परिवाराला चांगलं हरभरं ठेव, आमच्या परिवारावर कधी संकट येऊ नको देऊ, आणि काही आलंच तर तू त्यांचा सांभाळ कर, दूर तिकडेच कोसो दूर त्यांचा सांभाळ कर, आमच्या घरापर्यंत येऊ नको देऊ, अशी बाप्पाला प्रार्थना करते. राहू दिली मी ती मूर्ती. माझ्या मनात जे येतं ते मी, जसं आपण आपल्या पित्याला, आपल्या भावाला, कोणाला आपण मनातली गोष्ट सांगतो, तशी मी बाप्पाला सांगते. बाप्पा नक्की ऐकतो आपल्या मनातल्या हृदयाच्या गोष्टी, बाप्पा नक्की ऐकतो. शांततेने मन शुद्ध स्वच्छ ठेवून, कोणाचं मन न दुखवणे. जर आपण कोणाचं मन पण दुखवलं तरी आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही, कुठल्या इच्छा कामना पण लवकर पूर्ण नाही होत. कोणी आपलं मन दुखवलं तर चालेल, पण आपण कोणाचं मन नाही दुखवायचं. कोणी आपलं मन दुखवलं त्याची शिक्षा तो भगवान देईल, कारण तो आपल्या हृदयात विराजमान आहे. तो ऐकतो की तुझं मन कोणी दुखवलेलं आहे, तर तू चिंता कशाला करते, मी करेल त्याचं बरोबर, तू नको काही बोलू. आपण बोलून आपले कशाला कर्म खराब करायचे. कर्म हे सर्वात महत्त्वाचे राहतात आपल्यासाठी. तर आपले हे उलट कर्म जर आपण समोरच्याला दोष दिला तर हे 4 बोटं आपल्याकडे राहतात, 1 बोट समोरच्याकडे जर दाखवला तर. म्हणून मन आत्मा शुद्ध ठेवावा आणि गणपती बाप्पाची आराधना करावी. तर मी गणपती बाप्पाची मूर्ती माझ्या घरी राहू दिलेली आहे या इच्छा कामनासाठी. तर तुम्ही आता विसर्जित करून दिलेले असतील मूर्ती, तर नेक्स्ट टाईम, आता हा व्हिडिओ तुम्ही ऐकलेला आहे माझा,
तर केव्हा पण भाद्रपद येईल महिना, गणपती बाप्पाचे दिवस येतील, तर छोटीशी, जास्त मोठी मूर्ती नाही बसवायची, तर मग छोटी मूर्तीची आपण आराधना सेवा पण करू. तर ती मूर्ती राहू दिलेली, तर तुम्ही पण राहू देऊ शकता आणि एक ग्लास पाणी रोज तिथं भरून ठेवायचं आणि ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. त्यांच्या बुद्धीमध्ये तीव्रतेने वाढवायला पाहिजे. आपले मुलं जे अभ्यास करतायत ते त्यांना आठवण राहायला पाहिजे आणि ते जे आठवण करत आहेत तेच त्या एक्झाममध्ये यायला पाहिजे, असं आपल्याला बाप्पाला प्रार्थना करायची. पेपरला जातील त्यावेळेस 2 पेन तिथं ठेवून द्यायचा, नाडा ठेवून द्यायचा, तो नाडा त्यांच्या हातात बांधून द्यायचा, म्हणजे बाप्पाचा आशीर्वाद पूर्ण त्यांच्यावर राहील आणि त्यांना सद्बुद्धी देईल आणि त्यांच्या जिभेवर सरस्वती माता विराजमान राहील आणि ते जेव्हा पेपर लिहितील तर त्यांच्या पेनावर बुद्धी देणारे आणि सरस्वती माता, ज्ञानची माता वीणा देवी त्यांच्या सोबतच राहील. तर ते 1 नंबरने पास होऊन येतील. श्रद्धा आणि विश्वासाने असे उपाय मी माझ्या मनाचे करते, तेच मी तुम्हाला सांगितले. तर अशा कामनाने बी आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होतं. तर अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पाची सेवा अर्चना करू शकतात. मग पार्वतीने परत विचारलं की आता हे सिद्धिविनायकाचं व्रत कसं आहे, तर त्या जपाला काही खटपट वगैरे लागत नाही. टॉपिक मोठा झाला माझं सांगितलं तुम्हाला. तर मग त्यांनी सांगितलं की भाद्रपद महिना येतो तर ती मूर्ती तुम्ही राहू द्यायची 5 वर्षपर्यंत, 1 वर्षभर. तर त्याच मूर्तीची आपण पूजा करावी. म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सकाळी स्वच्छ स्नान करून आपल्या गुरुकडे जायचं, मार्ग देऊन विधीपूर्वक गुरुची पूजा पाद्य करायची, गजाननाची पूजा करून गुरूंकडून व्रत समजावून घ्यावे, गुरुच्या तोंडून व्रत उपदेश घ्यावा. नदी, तळे, देवालयाजवळील पुष्करणी इत्यादी ठिकाणी जाऊन स्नान करण्याआधी अंगाला आवळ्याचा कलक लावायचा. आवळ्याचा कलक याने जो आवळा राहतो तर त्या आवळ्याला किसून घ्यायचं आणि त्याचा रस जर लावला तर सर्व पापांचा नाश होतो. आणि तिळाचा कलक लावायचा, म्हणजे तीळ जी आहे तर ती बारीक करून घ्यायची. जशी आपण संक्रांतीच्या दिवशी तिळाचे उटणे लावतो तसं आवळ्याचा रस आणि तीळ बारीक करून त्याचे उटणे आपल्या अंगाला लावायचे, म्हणजे आपला आत्मा आणि आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. आणि मग मंगल स्नान करावे, आत्मा शुद्ध करावा. आणि मग श्रावण महिन्यात चतुर्थी येते. श्रावण महिन्याची चतुर्थीपासून त्या मूर्तीला, मातीची मूर्ती जशी मी बसवलेली आहे तशी मातीची मूर्ती बसवावी. श्रावण महिन्यात गणपतीचे दिवस भाद्रपदमध्ये येतात, पण आपल्याला बसवायची केव्हा आहे गणपतीची मूर्ती? श्रावण महिन्यात. ते आपल्याला केव्हा ऑर्डर द्यावी लागेल मग या मूर्तीची? आपल्याला जुलैमध्ये 15 दिवस श्रावण महिन्याच्या अगोदर आपण जिथं गणपती बनवतात त्यांना आपल्याला ऑर्डर देऊन नवीन मूर्ती आणावी लागेल. तर श्रावण महिन्याची जी चतुर्थी येते तर त्या दिवशी बसवावी. तर शुद्ध चतुर्थीपासून तर भाद्रपद आपली चतुर्थी येते, म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत तिला बसवावी. आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन बिलकुल करावे. तर ब्रह्मचर्याचे पालन करावे. गणपतीची दररोज पूजा करावी, दररोज उपास करावा. अगर एक भुक्त, नक्त किंवा अयाचित वृत्तीने किंवा दिवसाच्या 4थ्या प्रहरी हविनाशाचे भोजन करावे. षडाक्षर, चतुराक्षर, एकाक्षर कुठलेही तुम्हाला मी मंत्र सांगितले त्यापैकी एक कुठलाही मंत्र घ्यावा. द्वादक्षर यापैकी त्यांचा रोज गुरुपासून उपदेश करून त्या मंत्राचा लक्ष जप करावा. लक्ष नाही तर 1000 वेळा तरी जप करावा. आणि न जमल्यास तर त्याचे निम्मे पण जप केले अहोरात्री, म्हणजे 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता केव्हा बी आपल्याला जाग येऊ तेव्हा जप करावा. अहोरात्री गजाननाचे ध्यान करावे. मनामध्ये, हृदयामध्ये गजाननाचे, आपल्या हृदयामध्ये मूर्ती बसवावी, म्हणजे आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात. मग भाद्रपद चतुर्थीला 2 किंवा 4 तोळे सोन्याची किंवा चांदीची किंवा पंचधातूची, भाद्रपद चतुर्थीला 2 किंवा 4 तोळ्याची सोन्याची, चांदीची किंवा पंचधातूची मोर किंवा उंदरावर बसलेली गजाननाची मूर्ती करावी. ती आपले जे टाक्या आहेत, टंक्या आहेत, जे काही मखरात धान्याच्या राशीवर ठेवावी. तांब्याचा कलश घ्यायचा, तांब्याचा कलशवर धान्य भरवावे, तांदूळ भरायचा आणि ती तांब्याचा कलशवर ती 2-4 सोन्याची, चांदीची किंवा पंचधातूची मूर्ती त्यामध्ये स्थापित करावी. आणि ते तामणात ठेवून पात्रामध्ये पंचपल्व, पंचरत्न घालून कलशाभोवती वस्त्राचे वेष्टन करावे. कलशाचे पूजन करून त्या कलशावर गजाननाची मूर्तीची स्थापना करावी. द्रव्याची आहुतीची देऊन होम करावा. आचार्य पूजन करावे. गाई, भूमी, सुवर्ण, तीळ इत्यादिकांची दाने गुरुला द्यावी.
तर ही मूर्तीची जी पूजा सांगितली गणेश पुराणमध्ये, ही मूर्तीची पूजा पण मी करून चुकलेली आहे. तर महादेवाचं मंदिर आहे आमच्या घराजवळच, तर तिथे महादेवाच्या मंदिरात गणपती बाप्पाची मूर्ती नव्हती, तर राजस्थानतून 15,000ची मूर्ती आणली, संगमरवरची व्हाईटवाली, आणि तिला 1 क्विंटल गव्हामध्ये तिची पूजा पाद्य अभिषेक करून त्या मूर्तीला, जी मूर्ती आणली होती राजस्थानतून, त्या मूर्तीला 1 क्विंटल धान्यामध्ये बसवून तिला तिथं अभिषेक करून स्थापना करून दिलेली कायमस्वरूपी गणपती बाप्पाची. म्हणजे कोणी भाविक भक्त महादेवाची दर्शन करायला येतात तर गणपती बाप्पाची बी दर्शन करतात. तर खूप खूप चांगलं राहतं मंदिरांमध्ये मूर्त्या बसवणं. तर तो आमच्या भाग्यात योग आलेला होता गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने. तर आम्ही गणपतीची यथाशक्ती छान सोने, चांदी, माणिक, मोती त्या गणपतीच्या खाली लावून संपूर्ण चिपकून तिला स्थापना केलेली आहे. आणि 1 क्विंटल जे गहूमध्ये गणपती बाप्पाला विराजमान केलं होतं आम्ही, तर ते गहू ब्राह्मणाला दान दिले. मग तर अशा पद्धतीने सुद्धा आपण पूजा करू शकतो यथाशक्ती. तर मग हे जे गणेश पुराणमध्ये सांगितलं होतं, तर असे खूप खूप काही उपाय केले मी माझ्या मुलांसाठी. तर भविष्य आपल्या मुलांचं खूप चांगलं होतं. तर मग ते आणि 21 ब्राह्मणांना भोजन पण घातलेलं होतं आणि 1000 लोकांना गावातल्या भंडारा पण ठेवलेला होता मोठा. तर अशा प्रकारे मी ते गणपतीची मूर्ती तिथं महादेवाच्या मंदिरात ठेवली, जी हे मी तुम्हाला सांगत आहे ते. मग ब्राह्मणांना भोजन घालावे, 108 ब्राह्मणांना भोजन घालावे. नंतर 21 ब्राह्मणांना सुद्धा तुम्ही भोजन घालू शकता. मग अन्नदान करावे. जसं मी सांगितलं की 1000 लोकांचा आम्ही कार्यक्रम केला. वरण, बट्टी, लाडू बनवलेले होते, गंगाफळाची भाजी आणि मठ्ठा असं ठेवलेलं होतं. 1000 लोकांना जेवण केला होता, भंडारा केला होता. मग अन्नदान करावे. ब्राह्मणांचे भोजन झाल्यावर त्यांना विडा दिला होता, दक्षिणा दिली होती. ते 15,001मध्ये 4 ब्राह्मण बोलवले होते, तर त्यांना दक्षिणा दिली होती 15,001. तर दक्षिणा दिली, आशीर्वाद घ्यावा मग ब्राह्मणांचा. आणि मित्रमंडळींना, इतरांना, गरीब गोरगरिबांना बी अन्नदान केले होते. तर गरीब गोरगरिबांना अन्नदान करावे आणि मग स्वतः भोजन करावे. भोजन करण्याच्या वेळेस मौन व्रत धरावे. तर अशा पद्धतीने आपण या गणपती बाप्पाला विराजमान करावे, म्हणजे आपल्या त्वरित इच्छा पूर्ण होतात. अशा रीतीने हे व्रत जर केले तर व्रतधारकास मुक्ती प्राप्त होते, मोक्षाची प्राप्ती होते, त्याची कीर्ती दूरवर पसरते आणि जेवढं दान केलेले राहतं, जी मूर्ती बसवलेली राहते, त्याच्या करोडो गुणा दुप्पटीने त्याला धनाची प्राप्ती होते असे सांगितले. मग यावर कार्तिकेय म्हणाला, हे महादेवा, हे व्रत इतर कोणी कोणी केले होते, त्यांना हे व्रताचे फळ कसे मिळाले ते मला सांगा. मग त्यावर महादेव म्हणाले, ऐक कार्तिके, कर्दम नावाचा एक सम्राट होऊन गेला होता. पूर्वी तो सर्व पृथ्वीचे राज्य करीत होता. एक दिवस भृगु ऋषी त्याच्याकडे आले. त्याने भक्तिभावाने नमस्कार करून एक प्रश्न विचारला, हे ऋषीवर्य, मी पूर्वजन्मी कोणते पुण्य केले होते, त्यामुळे मला सर्व पृथ्वीचे राज्य करायला मिळाले. मग त्यावर भृगु ऋषी म्हणाले, पूर्वजन्मी तू एक अतिशय असा गरीब क्षत्रिय होतास. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी तू खूप उद्योगधंदे केले, परंतु त्यात तू असफल झालास. गरिबीमुळे बायको मुलेही तुला बोलू लागली, तुझी निंदा करू लागली. त्यामुळे वैतागून तू कोणालाही न विचारता जंगलात निघून गेला. जंगलात फिरत असताना तुला सोबरी ऋषी भेटले. तू त्यांना नमस्कार केला. नंतर त्यांनी तुला दुःखी होण्याचे कारण विचारले आणि मग तू त्यांना तुझी परिस्थिती सांगितली. त्यावेळी त्यांनी वरद गणेशाचे व्रत कर. आता तुम्हाला सर्व सिद्धिविनायकाचे व्रत कसे करतात, कोणत्या मंत्राचे जप करतात, कसे गणेशाची आराधना करतात आणि 21 नावांचं गणेश सहस्र नामावलीचं कसे, कुठले नाव जर आपण बोललो तर कुठली प्राप्ती होते, 21 नाव जर बोलले तर गणेश सहस्र नामावलीचे श्रवण जर केले तर आपल्याला पुण्य मिळते. तर हे संपूर्ण ह्या मी 4 अध्यायामध्ये सांगितले. आता ते सांगताय की वरद गणेशाच्या व्रताबद्दल. तर वरद गणेश व्रत कसे करावे त्याबद्दल सांगत आहेत. तर आता ऋषीवर सांगताय की वरद गणेश व्रत कर, तुझे सर्व दुःख दारिद्र्य दूर होईल. मग ऋषीवर हा गणेश कोण आहे, कसा दिसतो, तो क्षत्रिय म्हणत आहे. गरिबीमुळे तो क्षत्रिय जो आहे, तर त्याच्या बायको मुलांनी त्याची निंदा करून त्याला बाहेर काढून दिलं. तो जंगलात गेला वैतागून. तर त्याला कोण भेटलं, सौबरी ऋषी. तर सौबरी ऋषी जंगलात भेटल्यावर त्याने नमस्कार केला आणि तो दुःखी होऊन बसलेला होता. तर त्यावर सौबरी ऋषी म्हणाले की तू दुःखी का आहे. तर त्याने सांगितलं की मी खूप दारिद्र्य आहे, माझ्याजवळ धन नाही आहे, मी निर्धन आहे. सॉरी.
मग ऋषीवर सांगत आहे की वरद गणेशाचं व्रत कर. ऋषीवर म्हणाले तू गणेशाचे व्रत कर. मग ऋषीवर हा गणेश कोण आहे, कसा आहे, त्याचे स्वरूप काय आहे, कोणाचा मुलगा आहे तो, तर मग तो सर्व मला सविस्तर सांगा. मग यावर सौरभ ऋषी म्हणाले अरे कर्दबा, ज्याच्यामुळे तू हे सर्व जगाची उत्पत्ती झाली आहे ना, असा तो सच्चिदानंद ब्रह्मतेज गजाननाचे स्वरूप आहे. असे सुज्ञ पुरुष म्हणतात या गणेशापासून ओंकार, वेद आणि हे सारे जग निर्माण झाले. ब्रह्मदेवाने सुद्धा त्याच गजाननाचा एकाक्षर मंत्राचा जप केला होता. नंतर त्याच्या सृष्टी निर्माण करण्याचे त्याला सामर्थ्य आले होते. विष्णूनेही षडाक्षर मंत्राचा गजाननाचा जप केला होता, विष्णू भगवानने पण, ब्रह्मदेवाने बी. म्हणून त्याला सर्व सृष्टी सांभाळणे प्राप्त झालेले जगाचे पालन करत आहे. अशा प्रकारे या गजाननाचे व्रत श्रावण शुद्धी चतुर्थीपासून, श्रावण महिन्यात मी तुम्हाला आताच सांगितलं, श्रावण शुद्धी चतुर्थीपासून तर भाद्रपद चतुर्थी म्हणजे अनंत चतुर्थीपर्यंत तू कर. त्यामुळे तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. आणि सर्व सिद्धी गणेश व्रत आहे. सौबरीने केलेल्या उपदेशाप्रमाणे त्या गजाननाची उपासना त्या क्षत्रियाने सुरुवात केली. ते सौबरी ऋषीच्या आश्रमात केली त्यांच्यासमोर. मग त्यावेळी तुझ्या घरी तुझ्या बायको मुलांना सर्व सुखे मिळतील. कोणीही हे व्रत केले, मुलाने केले, बायकोने केले, नवऱ्याने केले, कोणीही सासूने केले, सुनेने केले, मुलाने केले, कोणीही जर हे व्रत केले घरामध्ये, तरी त्यांच्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होते आणि सर्व सुख मिळतात, असे सौबरी ऋषीने त्या क्षत्रियाला सांगितले. अशा प्रकारे भृगु ऋषींनी कर्दम राजाला तू पूर्वी काय केले त्याचे निवेदन केल्यावर त्याला खूप आनंद झाला. त्याने मोठ्या भक्तिभावाने गणेशाची आराधना केली. त्यामुळे त्याला खूप सुख प्राप्त झाले. शेवटी तो मग गणेश लोकी केला. जो कोणी गणेश पुराण सुद्धा श्रवण करतो, हे उपास व्रत काही करत नाही, गणेश पुराण जेवढं सांगितलं तेवढं बी श्रवण केले, तरी सुद्धा त्याचे दुःख दारिद्र्य दूर होते आणि त्याला सर्व सुखाची प्राप्ती होते, गणेश लोकाची प्राप्ती होते, सर्व संकटांचा नाश होतो, असे शंकरांनी सांगितले. मग शंकर पुढे म्हणाले कार्तिके, गजाननाचे तर खूप मोठे महात्म्य आहे. जो खूप भाग्यवान आहे तोच ऐकू शकतो गणेशाचे हे महात्म्य, गणेशाच्या या व्रतकथा. सहजासहजी हे कोणालाच ऐकायला मिळत नाही. कारण त्याच्या पदरामध्ये खूप काही जन्माचे पुण्य असेल, त्यालाच हे गणेश पुराणाचे महात्म्य ऐकायला मिळेल. नाही तर हे महात्मे सहजासहजी कोणीच ऐकू शकत नाही. काहीतरी त्याने पुण्य केलेले आहे. म्हणून तू हे व्रत कर. आणि हे व्रत जो कोणी करतो, या काही उपाय करतो, तर त्याने खूप काही पुण्य कमवून घेतलेलं आहे. तर देव, दानव, गंधर्व, ऋषी, मनुष्य यापैकी ज्यांनी हे व्रत केले, या गोष्टी श्रवण केल्या, त्यांना खूप फायदा झाला आहे, त्यांना सर्व सिद्धी प्राप्त झाली. याप्रमाणे नलराजा, इंदुमती आणि चंद्रागत यांना गणेश व्रतापासून कशी सुखप्राप्ती झाली त्याची कथा ऐकण्यासारखी आहे. आता ती कथा ऐक मग, असे सांगितले. मग हिमालयाने पार्वती साऱ्या कथा सांगितल्या आणि म्हणाला, मुली तू अनन्य भाव ठेवून हे व्रत कर, म्हणजे तुला सर्व तुझ्या इच्छा पूर्ण होतील, पतीचे सुद्धा दर्शन होईल. मग पार्वतीने हिमालयाला विचारले, बाबा हे नलराजा कोण होते, त्याने कशासाठी हे व्रत केले होते ते मला सांगा ना. मग हिमालय म्हणाला, पूर्वी मगध देशात एक नल नावाचा राजा होता. तो पराक्रमी होता, शूर होता, धार्मिक होता, ज्ञान संपन्न राजा होऊन गेला. त्याला अनेक विद्या येत होत्या, पण त्याला त्रैलोक्यामध्ये संचार करण्याचे सामर्थ्य होते. त्याला देव सुद्धा घाबरत असत. नलाच्या पत्नीचे नाव दैमंती होते. ती अतिशय रूपमान होती. सुंदर पदार्थाचे अर्क काढून ब्रह्मदेव तिला निर्माण केले होते. ती त्रिलोकातील स्त्रियांच्या गर्वाचे दमन करणारी म्हणून तिला दैमंती असे नाव होते. त्या राजाचा खूप हुशार, चतुर, गंभीर असा पद्यहस्त नावाचा एक प्रधान होता. एक दिवस राजासभेत गौतम ऋषी आले. त्याला पाहून राजा सामोरा गेला. त्यांना आसन बसायला दिले. नंतर मग नलराजाने त्याची पाद्यपूजा केली. मग त्यांनी ऋषींना प्रश्न केला, मला हे राज्यैश्वर्य कोणत्या पुण्यामुळे मिळाले आहे, मला सांगाल का? गौतम ऋषींना विचारले. तेव्हा गौतम म्हणाले, नला तू पूर्वजन्माची कथा ऐकायची आहे तर तुझी पूर्वजन्माची कथा तुला ऐकायची आहे तर मग ऐक. पूर्वी पिंपळपूर नावाचे एक नगर होते. गौड देश होते. त्या ठिकाणी हुशार परंतु गरीब असा एक तू क्षत्रिय राहत होता. गरिबीमुळे त्याची बायको मुले त्याची निंदा करत, छळ करत, त्याला वैतागून तू कोणाला न सांगता गुपचूप जंगलामध्ये चालला गेला आणि जंगलाचा रस्ता धरला. त्या घनदाट जंगलामध्ये त्या ठिकाणी तुला कौशिक ऋषीचा आश्रम दिसला. त्या आश्रमात कौशिक ऋषींना तू नमस्कार केला आणि त्यांनी तुला गजानन तुझे कल्याण करो एवढेच शब्द बोलले, असा आशीर्वाद दिला होता. ते ऐकून त्या क्षत्रियाला फार
फार आनंद झाला की गजानन माझं कल्याण करू. असं ऐकून तुला आनंद झाला आणि मग तो म्हणाला, ऋषी महाराज, माझे दारिद्र्य नष्ट होईल असं काहीतरी मला उपाय सांगा. सॉरी, तब्येत पण खराब आहे आणि सर्दी खासी पण झाली आणि आवाज थोडा चेंज येईल. मग दारिद्र्य नष्ट होईल असं काहीतरी त्या क्षत्रियाने ऋषींना सांगितले. त्यावर ऋषी म्हणाले, तू गणेशाची उपासना कर. त्यासाठी श्रावण महिन्याच्या शुद्ध चतुर्थीच्या दिवसापासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत दररोज मातीची श्री गजाननाची मूर्ती तयार करून तिची पूजा कर. म्हणजे तुझी सर्व इच्छा पूर्ण होऊन धन धान्य संपत्ती सर्व तुला काही मिळेल. श्री गणेश व्रताची पद्धत ऐकून झाल्यावर तो क्षत्रिय आपल्या घरी गेल्यावर त्याने भक्तिभावाने गणेशाची आराधना केली. गणपतीची आराधना सुरुवात करण्यास केली. त्याला उठता बसता सकाळ संध्याकाळ श्री गणेशाचे ध्यास लागलेले होते. आणि एक महिनाभर श्रावण महिना तर अनंत चतुर्थीपर्यंत त्याने 1 महिनाभर जसे मी केलेले होते, जसे 1 महिनाभर एकाग्र मनाने त्याने व्रताचे पालन केले. त्यामुळे त्या क्षत्रियाचे दारिद्र्य नष्ट झाले होते. त्याच्या दारासमोर घोडे होते, हत्ती होते, झुलू लागले. बरं का राजा, पण तू पूर्वजन्मी अशीच एकाग्र अंतकरणाने गणेशाची पूजा केलीस म्हणून तू या जन्मी चक्रवर्ती राजा झाला. जो कोणी हे व्रत करतो त्याचे दुःख दारिद्र्य त्याच्या जीवनामधून, जो कोणी श्रवण पठण करतो या कथा, तरी त्याच्या जीवनामधून सर्व दुःख दारिद्र्य दूरच होते असे सांगितले. अशा या छोट्या छोट्या कथा होत्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या की गणेशाचं सिद्धी गणेशाचे व्रत कसे करायचे त्याचे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितले. की श्रावण शुद्ध चतुर्थी तर भाद्रपद चतुर्थीपर्यंत कसे व्रत करावे त्याचा महिमा मी तुम्हाला संपूर्ण सांगितला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा महिमा, हे गणेश पुराण आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, तुमच्या गावाची कमेंट्स ऐकून मला खूप खूप आनंद होईल आणि एक कमेंट्स माझ्या मनाला आनंद देऊन जाईल. तर नक्की कमेंट्स करा. तर अशा या गणेश पुराणाच्या सर्व सिद्धी विनायकाच्या आणि सर्व सिद्धी प्राप्त करणाऱ्याच्या या कथा होत्या. हे गणेश महिमाच्या व्रतकथा आणि हे व्रत तुम्हाला मी संपूर्ण माहिती एक एक स्पष्ट करून गणेश पुराणाची सांगितली आणि मी स्वतः काय काय पूजा केल्या आहे आणि करत आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितल्या. तर याच्याने खरोखरच फरक पडतो मित्रांनो. तर कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा आवडला आणि काही तुम्हाला व्रतकथा आहे या काही पाहिजे असेल, याच्या पुढचं अजून गणेश पुराण पाहिजे असेल तर तशा कमेंट्स नक्की करा. गणेश पुराणामध्ये एवढ्या छान छान कथा आहेत, मनमोहक, मनाला आनंद देणाऱ्या की मी सांगू शकत नाही. खूप छान आहे. मागच्या वेळेस पण गणेश पुराण खूप काही भाविक भक्तांनी 10 लाख लोकांनी 10 दिवसात ऐकलेलं होतं आणि माझं चॅनल पुढे घेऊन गेले होते. तर असेच माझ्या चॅनलला पुढे घेऊन जा. लाईक, सबस्क्राईब, शेअर. श्री गणेशाय नमो नमः.